आणि आता सर्वसामान्यांसाठी सगळ्यात मोठी बातमी, कारण मान्सून पुन्हा एकदा रेंगाळलाय। राज्यात मान्सून दाखल जरी झाला असला तरी तो एकाच जागी रेंगाळत राहिलेला आहे। मान्सूनची सीमा ही महाराष्ट्रातील रत्नागिरी, तिथील बेसिकली हरणे आणि सोलापूर तसंच कर्नाटकातला कलबुर्गी भागात, त्यामुळे मान्सून काहीसा लांबण्याची चिन्ह आहेत। पुढच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण सध्या तरी दिसत असलं तरी सध्या हवेचा आवश्यक तितका जोर नाहीये आणि हवेतील आर्द्रता कमालीची घटलेली आहे। साधारणपणे 7 ते 11 जून हा कोकण, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात मोसमी पाऊस दाखल होण्याचा सरासरी काळ आहे। मात्र यंदा या निश्चित कालावधीत पावसाची अपेक्षित प्रगती झालेली नाही। हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढच्या 3 ते 4 दिवसात परिस्थिती सुधारेल आणि मान्सून राज्यातील इतर भागात दाखल होण्यासाठी स्थिती अनुकूल होऊ शकते। एकदा ग्राफिकच्या माध्यमातून आपण बघूया। वर्ष 2020 11 जूनला पाऊस पडलेला, म्हणजे आजच्याच दिवशी 113% पाऊस झालेला। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तेव्हा सरासरी पातळी सुद्धा ओलांडलेली। 2021ला 9 जूनला पाऊस झाला, 100% पाऊस पडलेला। मराठवाड्यात समाधानकारक पडला, मात्र मध्य महाराष्ट्रात शेवटी थोडीशी ओढ दिली पावसानं। 2022ला 10 जूनला पाऊस पडला, 119%। जुलै ऑगस्टमध्ये विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी बघायला मिळाली आणि 2023ला सुद्धा 11 जूनलाच पडला। आजच्या दिवशी 91% पाऊस। छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, सोलापूर जिल्ह्यात तीव्र टंचाई। 2024ला 6 जूनला पडलाय, 116%। सप्टेंबरमध्ये 24हून अधिक जिल्ह्यांमध्ये सरासरी पातळी ओलांडली। 2025ला 8 जून रोजी पाऊस पडलेला, 101% पाऊस। मराठवाड्याला अतिवृष्टीचा तडाखा। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपल्याला घ्यायचे आहेत। मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। मोहसिन, आकडेवारी सुद्धा बघितलेली आहे गेल्या 6 वर्षातली, त्यातला 4 वर्षांचा आपण एक लेखाजोखा घेतलेला आहे। यंदा पावसाची काय स्थिती आहे? मान्सून नेमका कुठे रेंगाळलेला आहे? नक्कीच सौरभ, आपण बघतो की मान्सून सहसा 7 जून आपण अंदाज असा ग्रामीण भागात पकडला जातो की 7 जून पर्यंत पाणी येईल आणि त्या दृष्टीने शेतकरी सगळी तयारी करून ठेवत असतो। मात्र यंदा पाऊस उशिरा येणार हे आधीच हवामान विभागाने सांगितलं होतं आणि त्यानुसार परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। महाराष्ट्रात अजूनही अनेक ठिकाणी मान्सून दाखल झालेला नाहीये। आपण जर बघितलं तर कोकणातील हरणी हे जे ठिकाण आहे आणि दुसरं उत्तर सीमा म्हणजे सोलापूरमध्ये हे पाऊस जो आहे तो रेंगाळलेला आहे, थांबलेला आहे। आता तो पुढे कधी जाईल हे पाहणं महत्वाचं असणार आहे। जी अभ्यासकांकडून म्हणजे हवामान विभागाचा जो अंदाज आहे त्यानुसार पुढचे 3-4 दिवसात राज्यभरातील सर्वच ठिकाणी मान्सून पोहोचेल असं सांगितलं जात आहे। मात्र आज 11 तारीख आहे, 7 आणि ते 3 म्हणजे एकूण 4 ते 5 दिवस वरती झालेले आहे। अजूनही अनेक भागांमध्ये पाऊस नाहीये, मान्सून पोहोचलेला नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांची देखील चिंता वाढलेली आहे। गेल्या वर्षीची एकट्या मराठवाड्याची जर आकडेवारी आपण बघितली तर तब्बल 16% पाण्याची तूट आतापर्यंत या 4 दिवसात निर्माण झालेली आहे। त्यामुळे अशीच परिस्थिती कोकणातील काही भागांमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता मोठी वाढलेली आहे। कारण गेल्या वर्षी प्रचंड अतिवृष्टी झाली होती, त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला होता। यंदा मान्सूनकडे सर्वाधिक जर कुणाचं लक्ष लागलं असेल तर ते शेतकऱ्यांचं आहे आणि त्यामुळे शेतकरी पेरणीसाठी उत्सुक आहे। सगळे बी बियाणे देखील खरेदी करून ठेवलेलं आहे। मात्र मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत मान्सून दाखल होत नाही किंवा पेरणी योग्य पाऊस पडत नाही तोपर्यंत आपण पेरणी करू नका असं आवाहन करण्यात आलेलं आहे। त्यानुसार शेतकरी देखील या मान्सूनकडे डोळे लावून पाहत आहे। पुढचे 3-4 दिवस अत्यंत महत्वाचे असणार, कारण त्यानंतरच हा पाऊस किंवा मान्सून सोलापूरच्या भागात म्हणजे मराठवाड्यातील सोलापूर मार्गे मराठवाड्यात आणि इकडे कोकणमधून दाखल होईल आणि त्यानंतर राज्यभरातील सर्वच भागामध्ये मान्सून दाखल होईल। पण प्रश्न देखील हा पुढचा असा आहे की यावेळेस पाऊस कसा असणार आहे। पण महत्वाचं आहे की किमान पाऊस मान्सून दाखल झाला, थोडाफार पाऊस झाला पेरणी योग्य, तर शेतकऱ्यांना पुढचे कामं तरी करता येईल। त्यामुळे यंदाचा पाऊस हा शेतकऱ्यांच्या साठी महत्वाचा आहे। अनेक ठिकाणी आता मी जिथे उभा आहे त्या मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये ते टँकर भरले जातात। तब्बल मराठवाड्यात 400 पेक्षा अधिक टँकर सुरू आहे आणि हे सगळं परिस्थिती फक्त पावसावर अवलंबून आहे। त्यामुळे मान्सून कधी दाखल होतो याकडे मराठवाडा असेल किंवा राज्यभरातील ज्या ज्या ठिकाणी अजून मान्सून पोहोचला नाही तिथले शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या नजरा लागलेल्या आहे। सौरभ, निश्चित असं मोहसिन, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेऊ। तुर्तास धन्यवाद।